नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. एका 3 वर्षांच्या चिमुकल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो अंगणवाडीत अंडा बिर्याणी आणि पुलावची मागणी करत होता. त्याची मागणी सरकारपर्यंत पोहोचली असून आता अंगणवाडीतील मुलांना अंडी बिर्याणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केरळमधील सरकारने मुलाचे वजन आणि मुलांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले पोषक तत्व लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर 3 वर्षांच्या निरागस त्रिजल एस सुंदर, ज्यामध्ये तो उपमा ऐवजी बिर्याणी आणि चिकन फ्रायची मागणी करताना दिसला होता. हा व्हिडिओ त्याच्या आईने 26 जानेवारी रोजी रेकॉर्ड केला होता, जेव्हा ती घरी त्याला बिर्याणी देत होती. त्रिजल निरागसपणे म्हणाला, मला अंगणवाडीत उपमा नको आहे, मला बिर्याणी आणि चिकन फ्राय हवा आहे. आईने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला, जो काही क्षणातच व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून राज्याच्या आरोग्य, महिला आणि बालकल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले होते की सरकार त्रिजल उर्फ शंकूच्या या निरागस मागणीचा विचार करेल. मंगळवारी पथनमथिट्टा जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाच्या उद्घाटन निमित्त मंत्र्यांनी त्यांचे वचन पाळले आणि अंगणवाड्यांसाठी नवीन मेनू जारी केला. वीणा जॉर्ज म्हणाल्या, राज्यातील सर्व अंगणवाड्यांसाठी अन्न पदार्थ यादी लागू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये मुलांचे आरोग्य लक्षात घेऊन मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. त्याचवेळी चव आणि पोषण वाढविण्यासाठी अंडा बिर्याणी आणि पुलावचा समावेश करण्यात आला आहे. अंडी बिर्याणी आणि पुलाव सारखे पदार्थ आता आठवड्यातून नियमितपणे दिले जातील. पूर्वी 2 दिवस उपलब्ध असलेले दूध आणि अंडी आता आठवड्यातून 3 दिवस दिले जातील. नाश्ता, दुपारचे जेवण आणि सामान्य पोषण आहाराच्या मेनूमध्ये व्यापक बदल करण्यात आले आहेत.